अकोला हादरले. सिगारेट ओढण्याच्या वादातून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या. 3 आरोपींना दर्यापूरमधून अटक. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात बुधवारी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणाची केवळ सिगारेट पिण्याच्या किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत 3 आरोपींना शेजारील अमरावती जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मोईज खान असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास डाबकी रोडवरील एका पानटपरीवर सिगारेट पिण्यावरून मोईजचा काही तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी मोईजवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात मोईजचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांची तत्परता आणि आरोपींना अटक. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ते मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अकोला पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिसरात तणाव, पोलीस अधीक्षकांचे आश्वासन. या घटनेनंतर डाबकी रोड परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नातेवाईकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे सद्यस्थितीत परिसरात शांतता आहे. आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी. अर्चित चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला.